दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैस्नापितं नैव लिङ्गम् दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैस्नापितं नैव लिङ्गम् नोलिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः नोलिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्षोपहारैः धूपैः कर्पूरदीपैः विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो पदच्छेद अन्वय सगळं अर्थ एकत्रच करू. दुग्धैः मधु आज्ययुतैः युक्तैः दधिसितसहितैः लिंगम नैव स्नापितम. स्नापितम म्हणजे नऊ घालणे. दूध दुधाच्या द्वारा, मधाच्या द्वारा, आज्य तुपाच्या द्वारा, युतैः या सर्वांनी युक्त जो पदार्थ बनेल मिश्रण थोडक्यात पंचामृत म्हणू आपण. दधिसितसहितैः आणि साखरेने युक्त असं दही याच्या द्वारा लिंगम नैव स्नापितम. महादेवाच्या लिंगाला मी न्हाऊ घातलं नाही. आता न्हाणणे, पूजा आणि नैवेद्य हे तीन आहेत. न्हाणलं नाही, पूजा केली नाही आणि त्यांना नैवेद्य या तिन्हीचाही निषेध करतो. पहिल्यामध्ये स्नानाचा केला, आता दुसऱ्यामध्ये पूजेचा. चंदनाद्यैहि नोलिप्तम. चंदनाच्या द्वारा मी महादेवाच्या लिंगाला लेप केला नाही, म्हणजे चंदनाची उटी चढवली नाही. कनक विरचितही प्रसूनही आपल्याला पुढे लावायचं आहे ना. कनक विरचित सोन्याने रचलेले निर्माण केलेले अलंकार. अधिक प्रसूनही धोत्र्याचं फूल. धूपही धूप, कर्पूर दीपही कापूर दिवा एवढ्यांच्या द्वारा न पूजितम मी पूजलं नाही. आणि विविध रसयुतही भक्षोपहारही न एव वेगवेगळ्या प्रकारचे रस. किती रस आहे तर पुरं 6 षड्रस यांच्या द्वारा भक्ष म्हणजे खाण्यास योग्य पदार्थ, उपहार असे मीन भगवंताला उपहार म्हणून नैव प्रदान केले नाही. म्हणून क्षंतव्यो मे पराध शिव 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 श्री महादेव शंभो शिव 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 हो महादेव. हे शिवा हे शिवा हे शिवा हे भो हे महादेवा हे शंभो. माझे अपराध तुम्ही मला माफ करा.